श्री गणेशाय नमः. श्री शिवाय नमस्तुभ्यम. नमस्कार सर्वांना. मागील भागात आपण पाहिलं की धर्माधिकारी कुटुंबामध्ये आधीसारखं हस्तखेळतं वातावरण सुरू झालं होतं. सावित्रीबाई आपल्या कोशातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होत्या. ते पाहून सर्वांना आनंद झाला होता. काहीसा हळवा क्षणही अनुभवला. त्यासोबतच वसंतने लावण्याचं परस्पर लग्न ठरवलं होतं, ज्यामुळे तिची चिडचिड व्हायला लागली होती. आता आपल्या पुढील भागाला सुरुवात करूयात. तत्पूर्वी जर तुम्ही अजूनही ऑदर जानकी वर्ड्स या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. ही कथा सुरुवातीला जरी हलकी फुलकी वाटली तरी पुढे रोमांचक वळण घेणार आहे. कथेचे येणारे कुठलेही अपडेट्स सुटायला नकोत म्हणून नक्की सबस्क्राईब करा. त्यासोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा. चला आता कथेकडे वळूयात. कथेचं नाव अग्निसाक्षी भाग 5. लेखिका व कथा वाचन जानकी. रात्री बराच वेळ जेवण झाल्यानंतर सर्वजण गप्पा मारत बसलेले होते. सावित्रीबाई सर्वांशी हसून बोलण्याचा प्रयत्न करत होत्या. जरी त्यांनी त्यांचं मौन व्रत सोडलं असलं तरी अजूनही त्या जास्त मोकळ्या झालेल्या नव्हत्या. आणखी काही दिवस त्यांना पूर्णपणे ठीक व्हायला लागणार होते. साधारण रात्री 11:30 वाजेच्या दरम्यान सर्वजण झोपायला निघून गेले. नमिता लॅपटॉप मध्ये काहीतरी करत बसलेली होती. अचानक रूमचा दरवाजा उघडला गेला आणि ती दचकली. सिद्धांत आत आला आणि त्याने तिच्याकडे नजर टाकली. ती काहीशी घाबरल्यासारखी दिसत होती. बहुतेक त्याला पाहूनच काहीशी गडबडली आणि घाबरली होती. त्यासोबतच गडबडून हातातलं लॅपटॉप बंद केलं होतं. ते त्याच्या नजरेने हेरलं होतं. काय झालं? अशी गडबडलीस का? त्याने तिची हालचाल बारकाईने टिपली होती. तेव्हा त्याने तिला विचारलं. काही नाही. तुम्ही अचानक आत आलात आणि मी कामात मग्न होते. अचानक दरवाजा उघडला गेल्याने दचकले होते. तिने सांगितलं खरं, पण तिचे अडखळणारे शब्द त्याला वेगळंच काहीतरी सांगत होते. सध्या तरी आपला डाऊट तिच्या समोर मांडायचा नाही म्हणून तो गप्प राहिला. त्या कामाप्रमाणेच घरही महत्वाचं असतं. घरात काय चालू आहे काय नाही याची माहिती असायला हवी. तो आत येत म्हणाला. बाथरूमच्या दिशेने निघालाच होता की तिचा चिडका स्वर त्याच्या कानांवर पडला. कामाच्या बाबतीत तुम्ही माझ्याशी नाही बोललात तरच बरं आहे. उगाच माझं तोंड उघडेल नाही तर. किमान पैसे कमावते तरी मी तुमच्यासारखी नाचत नाही. ती चिडून म्हणाली. त्याने तिच्याकडे पाहिलं. आता मात्र त्याला आपला निर्णय योग्य वाटत होता. तो शो करून पैसे कमावतो हे त्याने कोणालाही सांगितलेलं नव्हतं. जेव्हा कळेल तेव्हा कळेल असा विचार करून तो प्रत्येकाची नाराजी सहन करत होता. नमिताला न सांगण्याचा निर्णय त्याला योग्य वाटला. नाहीतर नाचून पैसे कमावतो म्हणून टोमणे मारतच राहिली असती ती. मला एकच सांग नमिता, तुला माझ्यासोबत संसार करायचा आहे ना? नाही म्हणजे कुठल्या दडपणाखाली राहून तर तू माझ्यासोबत राहत नाही आहेस ना? तसं काही असेल तर मला सांग, मी तुझी सुटका करून देतो. सिद्धांत तिच्या समोर येऊन उभा राहून म्हणाला. त्याचं बोलणं ऐकून तिचे डोळे आणि तोंड मोठं झालं होतं. मी असं कधी म्हणाले? संसार करायचा नसता तर इतके दिवस तुम्हाला झेललं असतं का? नमिता आपल्या चेहऱ्यावरचं आश्चर्य लपवत म्हणाली. काय झेललं आहेस सांग एकदा मला. तुझ्या पैशाने मला खाऊ पिऊ घालतेस का? तू तुझ्या घरात मला आणलं आहेस का? माझ्या सगळ्या इच्छा तू पूर्ण करतेस का? नक्की कशा प्रकारे झेलत आहेस तू मला? सिद्धांत आज न राहून तिच्या मनातलं जाणून घेत होता. रोज रोज तिचे टोमणे, तिचं बोलणं ऐकून त्याचा जीव दुखत होता. शब्दही असे जहरी असायचे की सांगायलाच नको. आता एकदाच काय ते जाणून घेऊ असा विचार करून तो तिला प्रश्न विचारत होता. त्याच्या त्या प्रश्नावर उत्तर देण्यासाठी मात्र तिच्याकडे शब्द नव्हते.
तिला त्याच्याच काय स्वतःच्या खाण्याचा खर्च देण्याची गरज पडत नव्हती. घरही त्याचंच होतं. इच्छाही तोच सगळ्या पूर्ण करत होता तिच्या. ती मात्र नेहमी त्याच्याशी तुसडेपणाने बोलत आणि वागत असायची. त्याच्या प्रश्नावर उत्तर देण्यासाठी तिच्याकडे शब्द नव्हते आणि तो उत्तराच्या अपेक्षेने तिच्याकडे एकटक पाहत होता. तरीही त्याच्या समोर तिला हार मान्य करायची नव्हती, म्हणून तिने तोंड उघडलं. फक्त याच गोष्टी असतात का झेलण्यासाठी? माझ्या माहेरची माणसं विचारत आहेत की तुझा नवरा काय करतो. काय सांगायचं मी त्यांना? माझा नवरा दिवस आणि रात्र फक्त गातो आणि नाचतो. त्यांची बोलणी आणि टोमणे झेलावे लागतात मला. तिने आपल्या हातांची घडी घातली आणि आपला चेहरा दुसरीकडे वळवत म्हणाली, नको झेलू. तुला कोणी जबरदस्ती नाही केली आहे हे सगळं झेलण्यासाठी. तुझा रस्ता तुझ्यासाठी मोकळा आहे. सिद्धांत ही पॅन्टच्या खिशामध्ये दोन्ही हात घालत म्हणाला. बऱ्याच दिवसांपासून तिचं हे वागणं सहन करून त्याला त्रास होत होता. आज त्याला तिच्या मनातलं निर्णय घ्यावासा वाटला. म्हणजे? त्याच्या बोलण्याचा अर्थ न समजल्यामुळे तिने विचारलं. म्हणजे की जर तुला माझा त्रास होत असेल, माझ्यामुळे तुझ्या माहेरचे तुला त्रास देत असतील, तर आपण वेगळं झालेलं बरं. तो बिनधास्तपणे म्हणाला. तशी आपोआप तिच्या हातांची घडी सैल झाली. आपण डिवोर्स फाईल करूयात. ती पुढे काही बोलली नव्हती, म्हणून त्याने आपला निर्णय सांगितला. मग तर ती प्रचंड धक्क्यात गेली. हे काय बोलत आहात तुम्ही? डोकं ठिकाणावर आहे ना? त्याच्या शब्दांवर तिचा विश्वास बसत नव्हता, कारण यापूर्वी कधीही तो तिच्याशी अशा प्रकारे बोलला नव्हता. आज अचानक हा असा काय बोलायला लागला तिला समजत नव्हतं. आजपर्यंत ठिकाणावर नव्हतं, पण आज आणावं लागलं. मला खरंच असं वाटतं की तुझ्यावर अन्याय करत आहे. सगळं धुडकावून माझं प्रोफेशन निवडलं मी, आणि मी त्यातच खुश आहे. आज माहित नाही त्याच्या डोक्यावर कोणतं भूत नाचत होतं. तिला असं वाटलं की तो काहीही बडबडत आहे. हे आता अति होत आहे. तिचा ऐकण्याचा संयम सुटत चालला होता, म्हणून ती तिरक्या नजरेने त्याच्याकडे पाहत म्हणाली, अति होण्यापूर्वीच मी बोलत आहे. तुला वेळ देत नाही, पैसे कमवत नाही, शिवाय आणखी एक कारण आहे तुझ्याकडे माझ्यापासून वेगळं होण्याचं. असो, त्यावर न बोललेलंच बरं. शेवटचं वाक्य बोलताना उगाच त्याच्या काळजात दुखायला लागलं होतं. बऱ्याच वेळा यावरूनही तिने त्याला टोमणे मारले होते. अहो, तुम्ही कुठली गोष्ट कुठे घेऊन जात आहात? तुम्ही तर थेट काडीमोडपर्यंत पोहोचलात. ती काहीशी नरमाईने म्हणाली, त्याच्याजवळ आली आणि त्याचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले. एवढं असूनही तुमच्यावर प्रेमही करतेस ना मी. सोडून द्या तो विषय. जरा प्रेमाच्या गोष्टी करूयात. तुम्ही थोडं बोला, मी थोडं बोलते. बोलता बोलता तिने आपले दोन्ही हात त्याच्या गळ्यात गुंफले होते. खरं बोलतेस? करतेस ना तू माझ्यावर प्रेम? खूप आशेने त्याने तिच्याकडे पाहत विचारलं. हो तर, खरंच. तिने त्याच्या गालावर आपलं बोट फिरवत सांगितलं. तिच्या जवळ येण्याने त्याच्या ओठांवर हलकं हसू पसरलं होतं. तिच्या गोड बोलण्याने तो पाघळला होता. त्यानेही तिच्या कमरेवर हात ठेवून तिला आपल्याकडे खेचलं. तिने पुढे होऊन त्याला मिठी मारली आणि मनातल्या मनात बोलू लागली. थोडक्यात निभावलं. जर यांनी माझा लॅपटॉप पाहिला असता तर सगळं काही धुळेला मिळालं असतं. जर यांनी डिव्होर्स घेण्याचा निर्णय पक्का केला असता तर आणखी सगळं अवघड होऊन बसलं असतं. नाईलाजाने हे प्रेमाचं नाटक मला पुढे सुरू ठेवावं लागणार. फक्त काहीच दिवस. माझं काम झाल्यानंतर यांचं काही काम नाही माझ्या आयुष्यात. नमिता मनातल्या मनात बोलत होती. काहीतरी षडयंत्र रचत होतं तिच्या डोक्यामध्ये. सिद्धांतवर प्रेम असल्याचं नाटक करत होती ती. तिचं हे रूप अद्यापही त्याला दिसलेलं नव्हतं. ही श्रद्धा नेमकी गेली तरी कुठे असणार? तिला शोधून शिक्षा दिल्याशिवाय माझ्या मनाला शांती मिळणार नाही. मला तिला स्वतःला शिक्षा द्यायची होती, म्हणूनच मी पोलीस केस केली नव्हती.
ती याच शहरात असायला हवी. इतक्या लवकर पळून जाऊ शकणार नाही. आज सापडली कशी नाही मग ती? शिवाय त्याच्या रूममध्ये गेल्यानंतर विचार करत स्वतःशीच बोलत होता. आज त्याने आपल्या काही माणसांना सांगून श्रद्धाला शोधायला सांगितलं होतं, पण ती आज कुठल्याही कानाकोपऱ्यात सापडली नव्हती. सापडणार तरी कशी होती? त्या मुलाने तिला कैद्य करून ठेवलं होतं, आणि तेही अशा ठिकाणी जिथे कोणीही लवकर पोहोचू शकणार नव्हतं. मला असं वाटतं की आता रॉबर्टला कॉन्टॅक्ट करावाच लागेल, कारण जर ती अशी हातातून निघून गेली तर आपल्याला पुन्हा कधी लवकर सापडणार नाही. त्याने लगेच आपला फोन हातात घेतला आणि त्याच्या खास माणसाला म्हणजेच रॉबर्टला फोन केला. शिवायने कधीही त्याला कॉन्टॅक्ट केला तरी तो फोन उचलत असे. कुठलीही वेळ असो, तो नेहमी त्याच्या मदतीला धावून यायचा. आजही तेच झालं. त्याने फोन लावला आणि रिंग पूर्ण व्हायच्या आतच फोन उचलला गेला. हॅलो रॉबर्ट, माझं तुझ्याकडे महत्वाचं काम आहे. शिवायने थेट मुद्द्याचं बोलायला सुरुवात केली. बोला ना बॉस. रॉबर्टने काय काम आहे ते विचारलं. मागे तुला मी माझी एक केस सांगितली होती. आमच्या फॅमिली सोबत काय झालं होतं हे तर तुला माहित आहे. आम्ही कसे बसे त्यातून बाहेर पडलो होतो, तर जिने आम्हाला त्यात ढकललं होतं ती मुलगी पळून गेली होती. ती पुन्हा इथे आली आहे. काल ती माझ्या हातातून निसटली. आज माझ्या काही माणसांना सांगून तिचा शोध घेतला, पण ती काही सापडली नाही. तिलाच शोधण्यासाठी तुला कॉन्टॅक्ट केला आहे. शोधू शकशील ना तू तिला? प्लीज नाही म्हणू नकोस, कारण आता सगळी आशा तुझ्यावरच आहे माझी. आज त्याने पहिल्यांदाच रॉबर्टला विनंती केली असेल, जे ऐकून रॉबर्टला वाईट वाटलं. तुम्ही काही काळजी करू नका बॉस, मी तिचा शोध घेतो. पण जर ती या शहरातून निघून गेली असेल तर मग मला आणखी वेळ लागेल तिला शोधायला. मी एकच सांगेन की तुम्ही माझ्या आशेवर राहू नका, कारण ती सापडेल की नाही हे आपल्या हातात नाही. तुम्हाला समजत आहे ना मी काय म्हणत आहे ते? रॉबर्टने जे काही आहे ते स्पष्ट सांगितलं. ही त्याची सवय सर्वांनाच आवडत होती. तो कामाच्या बाबतीत कोणालाही आशेवर ठेवत नसायचा, आणि त्याच्या याच स्वभावामुळे बरेच जण आपल्या कामासाठी त्याच्याशी कॉन्टॅक्ट करत असायचे. शिवाय त्याच्यासाठी स्पेशल होता, त्यामुळे तो कुठल्याही थराला जाऊन तिला शोधू शकत होता. पण शेवटी ती सापडेल की नाही हे त्याच्याही हातात नव्हतं. त्याने त्याला आधीच कल्पना दिली की त्याने त्याच्या आशेवर राहू नये, जे की शिवायलाही पटलं. ठीक आहे रॉबर्ट, तू म्हणतो तसं करेन, पण तरीही तू तुझे प्रयत्न थांबवू नकोस. शिवायला त्याचं म्हणणं पटल्यामुळे तो म्हणाला, हो बॉस, मी माझ्या परीने प्रयत्न करतो. तुम्ही रिलॅक्स व्हा आणि आराम करा. तेवढे तिचे जे काही डिटेल्स असतील ते मला सर्व पाठवून द्या. मी आजच काम सुरू करतो. शिवायला काळजी करू नको असं सांगून त्याने फोन ठेवला. फोन ठेवल्यानंतर काहीच वेळात शिवायने त्याला तिचे डिटेल्स पाठवले, जे की त्याने घडलेल्या घटनेपासून आपल्याजवळ सुरक्षित ठेवले होते. तिला शोधण्यासाठी त्या माहितीची गरज लागणार होती, म्हणून त्याने ते जपून ठेवले होते. रॉबर्टच्या हाती तरी ती लागली पाहिजेत. मला विश्वास आहे की तो नक्की तिला शोधून काढेल. शिवायने तरीही आपली आशा जोडलीच. माहित नाही आता त्यांच्या या प्रयत्नांना किती यश मिळणार होतं ते. ती सापडेल की नाही हेही काही नक्की नव्हतं, कारण ती सध्या त्या मुलाच्या ताब्यात होती. अरे देवा, उद्या महत्वाचे गेस्ट येणार आहेत हॉटेलमध्ये, आणि माझ्याकडे एवढा अनुभवही नाही. काही चूक वगैरे झाली तर कसं करणार मी? आता काय करू? थोडीशी प्रॅक्टिस करू का बोलण्याची? आता झोपही येत आहे. रात्रीचे 12-12:30 वाजले आहेत. कसं होईल? लावण्य रात्री डोक्याला हात लावून बसलेली होती. उद्या महत्वाचे पाहुणे येणार होते हॉटेलमध्ये. त्यांच्या पाहुणचारामध्ये कुठलीही कमी ठेवायची नव्हती. हॉटेलच्या मालकाने सर्वांना वागणं बोलणं आकर्षक ठेवायला सांगितलं होतं, पण तिला अजून एवढा अनुभव नसल्याने ती सध्या घाबरली होती. हॉटेलमध्ये कोणी ओळखीचंही नव्हतं. मोठे तर मोठेच. हे वेगळं टेन्शनही डोक्यावर आलं होतं.
शेवटी जे होईल ते पाहता येईल असा विचार करून तिने स्वतःला झोपेच्या अधीन केलं. सर्वजण आपापल्या रूममध्ये गेल्यानंतर विक्रांत आणि सावित्रीबाई देखील आपल्या रूममध्ये गेले होते. आज येता जाता कधीही नजर विक्रांतकडे गेली की सावित्रीबाई हलकं हसत होत्या. ते पाहून विक्रांत यांना खूप छान वाटत होतं. हे असं बऱ्याच महिन्यांच्या कालावधीनंतर घडलं होतं, म्हणून त्यांना आनंद होत होता. ते एकटक त्यांच्या पत्नीकडे पाहत होते. सावित्रीबाईंच्या ते लक्षात आलं, म्हणून त्या त्यांच्या जवळ आल्या. अहो, असे काय पाहत आहात माझ्याकडे? सावित्रीबाईंनी त्यांच्या जवळ येऊन त्यांना विचारलं. त्यांनी त्यांचा हात आपल्या हातात घेतला आणि प्रेमाने त्यांच्याकडे पाहू लागले. बऱ्याच महिन्यांनंतर तुला पहिल्यासारखं वागताना पाहून आनंद होत आहे. तुझ्यावरून नजरच हटत नाही, विक्रांत प्रेमाने म्हणाले. ते ऐकून सावित्रीबाईंनी आपला दुसरा हात त्यांच्या हातावर ठेवला. हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालं आहे. जर तुम्ही मला खरी परिस्थिती दाखवून दिली नसती तर मी कधीच माझ्या त्या कोशातून बाहेर आले नसते. त्यासाठी मी तुमची खूप खूप आभारी आहे. सावित्रीबाई हसून म्हणाल्या. तर विक्रांत यांनी त्यांना आपल्या मिठीत घेतलं. बऱ्याच महिन्यांनंतर हा योग आला होता. त्या वाईट काळातही ते खंबीरपणे आपल्या पत्नीच्या पाठीशी उभे होते. सावित्रीबाईंना ते सगळं आठवत होतं. आता त्यांना आपल्यामुळे सर्वांना काय सहन करावं लागलं ते समजत होतं. मला एक विचारायचं होतं, विचारू का? अचानक काहीतरी आठवल्याने सावित्रीबाईंनी त्यांना विचारलं. काय झालं? काय विचारायचं आहे? विक्रांत यांनी त्यांना आपल्यापासून बाजूला करत विचारलं. ती वस्तू अजूनही घरात पडून आहे का? अचानक सावित्रीबाईंनी असा प्रश्न विचारला. त्यामुळे विक्रांत यांना टेन्शन आलं. अचानक त्यांच्या डोक्यात त्या वस्तूचा विचार येणं म्हणजे पुन्हा त्यांना त्रास होणार हे निश्चित होतं. तरीही त्यांनी स्वतःला स्थिर ठेवत बोलायला सुरुवात केली. तू त्या वस्तूची अजिबात काळजी करू नकोस. शिवायने त्याची जबाबदारी घेतली आहे. तू त्या वस्तूचा विचार करायचा नाहीस अशी त्याने सक्त ताकीद दिली आहे. तुला त्रास होऊ नये म्हणून आपला शिवाय पुरेपूर प्रयत्न करत आहे. तर तू सुद्धा त्या वस्तूचं टेन्शन घेऊन त्याच्या कामात व्यत्यय आणू नकोस आणि त्याला टेन्शनही देऊ नकोस. विक्रांत यांनी त्यांना अगदी शांत आवाजात समजावून सांगितलं. मी टेन्शन नाही घेत आहे, फक्त विचारलं. कारण त्या वस्तूमुळे जसा मला त्रास झाला तसाच आपल्या घरातल्या सगळ्या सदस्यांनाही झाला आहे. उगाच ती वस्तू घरात ठेवून आणखी त्रास करून घेण्यात काही अर्थ नाही असं मला म्हणायचं होतं. तुम्ही जाळून का नाही टाकत त्याला? सावित्रीबाई पहिल्यांदाच इतकी चर्चा करत होत्या. विक्रांत आश्चर्यचकित झाले होते त्यांना एवढं त्याबद्दल बोलताना पाहून. हे बघ, काही गोष्टी कायद्यांतर्गत केल्या तर उत्तम आहे. मी तुला म्हटलं ना की तू अजिबात काही काळजी करू नकोस. तू फक्त आता मुलांकडे आणि आईबाबांकडे लक्ष दे. तुझ्या मिळणाऱ्या प्रेमापासून ते इतके महिने वंचित राहिले आहेत. आता त्यांच्यासोबत वेळ घालव आणि स्पेशली माझ्याकडे सुद्धा बघ. मी सुद्धा तुझ्यासाठी खूप तरसलो आहे. विक्रांत यांनी त्यांच्या जबाबदारीची त्यांना जाणीव करून दिली. तशा सावित्रीबाई लाजल्या. अहो, काहीतरीच तुमचं. असं बोलत असतात का? आता हे काय वय राहिलं आहे का असं बोलण्याचं? सावित्रीबाई लाजून म्हणाल्या. तशी विक्रांत यांनी त्यांना पुन्हा मिठी मारली. प्रेमासाठी कुठलं वय असतं का? विक्रांत यांनी विचारलं. तर त्यांनी लाजेने लाल झालेला आपला चेहरा त्यांच्या छातीवर लपवून घेतला. आजची रात्र बऱ्याच महिन्यानंतर दोघांनी सोबत घालवली. सावित्रीबाईंनी इतक्या महिन्यांचा जो काही विरह होता तो भरून काढला होता. बॉस, एक वाईट बातमी आहे. तो शिवाय धर्माधिकारी अजूनही या मुलीला शोधत आहे. ज्याने श्रद्धाला पकडून ठेवलं होतं त्याच्या माणसाने त्याला माहिती दिली. म्हणजे त्याला अजूनही असं वाटतं की श्रद्धा इथेच आहे. मला वाटलं होतं की कदाचित ती न सापडल्यामुळे त्याने तिचा शोध थांबवला असेल, पण हा तर महाजिद्दी दिसत आहे. तो मुलगा त्याची जळती सिगारेट तोंडातून बाहेर काढत म्हणाला. तोंडाने बोलत होता
आणि नाकातून सिगारचा धूर सोडत होता. तो किती जिद्दी आहे हे आपल्याला पहिल्यापासून माहित आहे. पण आता मला असं वाटतं की या मुलीला जर इथे ठेवलं तर कदाचित तो आपल्यापर्यंतही पोहोचू शकतो. त्याच्या माणसाने त्याला फुकटचा एक सल्ला दिला. तसा त्याने त्याच्यावर जळजळीत कटाक्ष टाकला. त्याचा विचार करण्यासाठी मी सक्षम आहे. तू त्याबद्दल काळजी करू नकोस. तू तुझं काम कर. आणि राहिला प्रश्न हिला इथून पाठवण्याचा, तर ते शक्य नाही. तिने अवेळी हा जो काही गोंधळ घालून ठेवला होता तो तिलाच निस्तरावा लागेल. तो चिडून म्हणाला. त्याचं चिडणं पाहून त्या माणसाने आपली मान खाली घातली. अजून काही माहिती मिळाली तर सांगायला ये. सध्या इथून निघून जा. त्याने त्याला तिथून जायला सांगितलं आणि त्याची आज्ञा पाळत तो माणूस तिथून निघून गेला. मी त्या शिवायच्या फॅमिलीला बदनाम करणारच, कारण त्याच्या बापाने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे. असा सहजासहजी मी त्याला कसं सोडू शकतो? मिस्टर विक्रांत धर्माधिकारी, वाट पहा स्वतःच्या आयुष्याची राखरांगोळी होताना पाहण्याची. तुमच्या मुलांचं, तुमच्या बायकोचं आणि तुमचं आयुष्य मी तसंच उद्ध्वस्त करणार जसं तुम्ही माझं केलं होतं. मी तरी त्या परिस्थितीतून सावरलो, पण तुम्हाला सावरण्यासाठी मी अजिबात जागा ठेवणार नाही. जर नाही तुम्हाला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केलं तर माझं नाव मी प्रणव भाग्यश्री देसाई लावणार नाही. जस्ट वेट अँड वॉच. तो मुलगा म्हणजेच प्रणव रागाने म्हणाला. असं काय झालं असेल त्यांच्या आयुष्यात? विक्रांत यांनी त्याचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यामागचं काय कारण होतं? आणि मुळात तो जे समजतो ते खरं आहे की नाही याचा उलगडा होईलच पुढे. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.